मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी सुद्धा भाविकांची गर्दी आहे। अनेक भाविक गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। तर उद्या गणेश चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाकडून कशी व्यवस्था केली जाणार आहे या संदर्भातला आमचा प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी घेतलेला आढावा बघूया। त्या गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी जे दादरमधील प्रसिद्ध असं सिद्धिविनायक मंदिर आहे तिथे आपण आलो। तुम्ही माझ्या बघू शकता अनेक जे गणेश भक्त आहेत ते आता इथे येत आहेत। आपल्याला पाहायला मिळेल की उद्यापासून संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज सध्या सिद्धिविनायक मंदिरामधील अनेक बैठका देखील होत आहेत। सर, आपल्यासोबत महेशजी आहेत। सर, काय सांगाल, उद्या कशी तयारी असणार आहे? उद्यापासून जवळपास अनेक लोक या ठिकाणी येणार आहेत। आपण विश्वासचं बोर्ड जो आपला मंदिराचा आणि प्रसाद आणि पोलिसांनी चांगली व्यवस्थित केलं आहे। सकाळी उद्या 4 वाजता मंदिर दर्शनासाठी उघडणार आहे आणि सगळं नियोजन आपल्या भाविकांसाठी कुठे त्रास नाही तसं त्या हिशोबाने आपण चांगलं केलं। मंदिराचा टायमिंग सकाळी उद्या 4 वाजता पहिला दिवस आहे आणि बाकीच्या दिवशी 5:30 वाजता उघडणार आहे। पण उद्या सकाळी 4 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत स्टार्ट होतं आणि नियोजन भाविकसाठी कुठेही गैरसोय होणार नाही तशी त्या हिशोबाने विश्वास मंडळ आणि पोलिसांनी प्रशासनाने घेतलेलं आहे। अनेक भाविक येतील, त्यांना कुठेतरी गैरसोय होऊ नये म्हणून आता सिद्धिविनायक ट्रस्ट आहे ते प्रयत्न करत आहे। कॅमेरा पर्सन श्रीकांत खरासह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, दादर।